अरे बापरे बापरे, एका एका ह्या शिवलाल ना देवलाल, वा 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 वा, मस्त आहे धंदा. कामावर चाललं कामावर चाललं आहे ते गावा कोणाला बोलवतं कामावर चाललं नाही तर दोघं दारू मस्त की देशी दारू पिऊन आडव पडले दोघं माजले साहेब. वा वा, बरं धंदा चालले नाही. अरे गोपाल तू काय काय तू पण नेमकं आपली भेट झाली नाही बघ, काय दृश्य बघा भेटले आपला. ते हाडो पडले दोघं पिऊन माझ्याकडून. एक काम कर, तू देवलालच्या घरा खबर दे, मी शिवलालच्या घरा खबर देतो की दोघं ये पलीकडचे वाडगेन घनघाट वाडगं आहे. कोण आजूबाजूला येत नाही, ते साईडला मस्त येऊन मस्त पार्टी केली, देशी दारू पार्टी केली ना, मस्त आडव पडले पिऊन खाऊन माजले. ते घरात जाऊन हांग का बरोबर दोघे काशी होईल. हो मी जमला मस्त जमला. अरे गोपालचा तुमचं मी पिको तुमचा मला जाम गरम करते तुमचं पिको तुम्ही. अरे वेड्या पागल झाला ते थम्सअपमध्ये तेव्हा ते दारू बिरू मिक्स केली थोडं पिते हांगले काम कर. चला आपण जाऊ चल. ये कोण रे तिकडे बोलतो? उठला. ये कोण रे आले तिकडे? आम्हाला झोपू द्या. गोंगाट घातलाय. कोण आहेत तिकडे? उठतो. होय चल उठावं पोलिसला बोल, ते घरा जाऊन खबर देऊ चल. हो चल. अरे शिवला उठ रे, उठ चल करा जाऊ लागला. हिला अख्खा दिवस काढला टाकू चला. अरे झोपू दे ना थोडा वेळ, नुसता गेला तर देता झोप तू पण. अरे 5 वाजून गेला चल लवकर. 5 वाजून गेला. अरे बापरे, मग पार्टी मस्त झाली आपली, मस्त एक क्वार्टरमधून कम्प्लीट झालं मस्त आपला. बारी जय देशी दारू की कमाल. हे पण कोणतरी आलं तर बोलतो तुम्ही, माणसं आवाज ऐकला मी, कोण होतं काय माहिती. आईला आपले बाजू नव्हती ना कोणतरी, तर आपली वाट लावतील. आपले घरापी लागलं की आपण दारू पिणार पडतो होता, आपली वाट लागत साहेब. अरे कोणी आले तीन आपलं नाही बघलेलं, आपलं बघलं तर उठविले ते की कोणाला कोणी ते ओळखीनं तीन कोणतरी कोणी बाहेर सातील. अरे ते सगळं मर्दी आपण जाऊ आपले. हो चल. या गोपाल दादा, कसं काय येणं केलं गोपाल दादा? बरेच ना, कसे आहेत तुम्ही गोपाल दादा? काय सांगू वहिनी, तुम्हाला खबर दिला मी काय, आम्ही गेलो पलीकडच्या त्या वाड्यामध्ये, तिथे काय दृश्य बघितलेलं सांगतो. हे शिवलाल भाऊ कुठे आहे? शिवलाल भाऊ ते डबा घेऊन सकाळी कामाला गेलेत ते अद्याप आले नाही कामावरून, येतील आता थोड्या वेळाने. अगं वहिनी खोटं बोलून गेले, तुम्हाला खोटं बोलून गेले. कामावर कुठे गेलेत ते? तिथं तिकडे मस्त की देशी दारूच्या बाटल्या पडल्यात, थम्सअप आहे, ग्लास आहेत ना, मस्त दोघे आडवे पडल्यात, तिकडे झोपल्यात शेतामध्ये मस्तपैकी. आम्ही स्वतः डोळ्याने बघून मला ते सांगायला आलो. नाही पण ते बोलले कामाला चाललो आणि दोघे आपले देवरावल भाऊ पण जोडला आहे, दोघे कामाला चाललो आम्ही. ते नाही की नाही फसून गेले त्याने. काय पार्टी केली, देशी दारूची पार्टी केली वाटतं, काहीतरी देशी दारूच्या बाटल्या वगैरे आहेत. आम्ही स्वतः डोळ्याने बघलं, खोटं नाही बोलत. अरे देवा हे माणूस सुधरच नाव नाही. कंटाळलो समजून, पण दारू काही व्यसन काही सुटच नाही. याला दारू मुक्ती नशा केंद्रामध्ये न्यावं लागेल. त्याला दारू घडवी ना ते पण न्यावं लागला. आला खोटं बोलून दारू पिऊन आडवं पडले का ना, गेले खांत कामावर गेलो म्हणतं. वा येऊ दे जरा काशी काढते देईन. हो भडक त्यांच्या जाम भडक त्यांच्यावर. मी ह्याच्या घरी याला पाठवलंय, आपले त्याला आपले देवलालच्या घरी पण, देवलाल भाऊच्या घरी पण पाठवलंय. हो ते माहिती पडते ना, तेव्हा त्यांना ते सुधारणा नाही, यशच करते राहतील. तुम्हाला असंच खोटं बोलून जातील आणि जंगलात कुठेतरी बसतील, दारू वगैरे पित बसतील आणि कामावर गेल्याचं सांगतील. म्हणून मला जे दिसलं ते मी येऊन सांगितलं. मी खोटं नाही बोलत, जे आहे ते रिअलमध्ये सांगितलं. बरं केलं भाऊ, गोपाल भाऊ तुम्ही बरं केलं सांगितलं. ते माहिती जर पडलं नाही ते यशच करते जेव्हा तेव्हा. कामाचा बहाणा सांगून हे दारू प्यायला जात असतील, असेच करत असेल. काय यांचं काय आता, मला तर नाही सहन होतं काय भरू. वहिनी काम कर बा, मा नाव नको गो बाकी. मी येऊन बोललो तुम्हाला, मी तर ते मा डाव ठेवतील, मा काशी काढतील. ते माझ्या अजिबात नाव नका सांगू की मी बोललो असं. भाऊ टेन्शन घेऊ नका, मी तुमचं नाव घेणार नाही. आम्हाला बरं माहिती पडलं, कुठून माहिती पडलं ते कोणी सांगितलं ते विचारतीलच, आम्ही नाव नाही सांगणार. नको टेन्शन नको करू. पण खरं आहे ना 100% खरं आहे ना? हो ना, विश्वास नाही का माझ्यावर? माझ्यावर विश्वास नाही का? मी खोटं बोलणारा माणूस दिसतो का तुम्हाला? मोबाईलमध्ये फोटो पण काढले, दाखवू का तुम्हाला फोटो? नका विश्वास आहे तुमच्यावर, विश्वास आहे. ते माहिती ते आहेत तसे, त्याने बरेच वेळा तसं केलं नाही, तर काही त्याच्यावर शंकाच नाही मला. चल मी जातो आता. ते कधी पण येऊ शकता तिकडे, तर त्यांच्या बरोबर खबर घे. हो आज तर राडा होणारच आता, त्याला बत्ती देणारच मी. येऊ दे आज सोडतच नाही यांना मी. माझा पोरा चढलाय डोक्यावर. कामाला गेलेत ते सकाळी कामाला गेले, डबा घेऊन कामावर गेला. मस्त त्यांना सुकट करतीची मस्त की कांदा टाकून भाजी भरून गेली आणि डबा घेऊन ते चपाती आणि डबा घेऊन ते गेले कामाला गेलेत. अरे काय झालं बोल कशाला विचारपूस करता? काय झालं? काय केलं यांनी? काय केलं कामावर गेले ते पलीकडच्या वाड्यामध्ये मस्त घनघाट वाड्या, त्याच्यामध्ये ते काय दारूच्या बाटल्या वगैरे देशी दारू, आणि त्याच्या तो शिवला काका पण आहेत. ते पिऊन ताट मस्त की दारू पडले, एकदम सुस्तावले मस्त दारू पडले देशी दारू. अरे बापरे खरे पण ते बोलले कामावर गेले असं बोलले. खरं आहे की
100% खरं आहे, 100% खरं आहे. दोघं पण दारू पिऊन पडल्यात, झोपल्यात आम्ही लांबून बघितलं आणि मी तुम्हाला सांगायला आलो कशाला चाललाय. हे जर खरं असेल तर सोडतच नाही त्यांना मी. हा हेच धंदे करतात का? कामावर चालल्याशिवाय सांगून आणि तिकडे दारू पिता मजा करतात का? वा वा, ते शिवलाल भाऊला पण समजावं लागेल आता. बरं झालं तुम्ही सांगितलं तर की आमचे बाबा हे करतात, माहिती जरूर पडलं. नाही तर आम्हाला वाटलं मग कामावर गेले, मस्त कामावर गेले. मला म्हणजे कवडं खोटं बोलतं मग ना आमचा बाबा की आम्ही चाललो कामावर नंतर. कामावर म्हणजे आता म्हणजे कामा टाईम किती 5ला सुटतं ना, तर बरोबर तेवढी येते म्हणजे कोणाला करशील शेकडे हजार की दारू पिवा गेलता कामावर गेलता हे वाटेल. वा मस्त आयडिया आहे ती. आमचे बाबा सुधारायचे नावच नाही घेत. काय करायचे देवा काहीतरी सुधार त्याला. त्यांना चांगलीच बत्ती द्या, अशी बत्ती द्या ना की परत दारू पिली नाही पाहिजे. खरं मी तर चांगल्यासाठी सांगायला आलो. माझं नाव सांगू, मी सांगितलं असं. माझं नाव सांगू. अरे तू चांगली माहिती दिली, तुझं कशाला नाव सांगू? आम्हाला ते विचारतीलच कसं काय माहिती पडलं, तर आम्ही सांगू माहिती पडलं, तुझं नाव नाही घेणार. पण त्यांना बत्ती देणार. बत्ती म्हणजे त्यांना बरोबर करतो बरोबर करतो. हे धंदे करतात का? हा कामाचं नाव सांगून दारू प्यायला जातात का? पार्ट्या करतात का? हो करतो बरोबर करते. चला मी जातो. आई बाबाला सोडूच नका. चांगलाच दम द्या. हो त्यांना बत्ती मिळणारच.